इथे ठेव. चहा घेतोयस ना? हो, तुलाच म्हणतोय चहा घे. अरे चहा घेतली की झोप उडेल तुझी. झोप काही नाही. मग रात्री जागरण झालं. जागरण आता रोजचीच चालू आहे. का रे बाबा? हनीमून? अरे ब्रह्मचार्या, लग्न केव्हा केलं? लग्नाआधी हनीमून. लग्नाआधी हनीमून? बरं आहे तुझं. I tell you, marriage is the किल्ला. बाहेरच्या माणसाला या किल्ल्यात यावं वाटतं, आत अडकलेल्या माणसाला बाहेर जावं वाटतं. म्हणून लग्नाआधी हनीमून. हो. काय रे बाबा? हो, ते तसं शास्त्रच आहे. सायकोलॉजी. मला काय कळायचं? म्हणून लग्नाआधी हनीमून. हनीमून बिफोर मॅरेज. अर्थात काय? मच्छरदाणीतला मावा. मच्छरदाणीतला मावा? रोज रात्रीच्या तालमी करतो ना, तेच जागरण. मग प्रयोग केव्हा आहे तुझा? प्रयोग नाही. का रे बाबा? नाटक प्रायोगिक आहे. पण प्रायोगिक अर्थ कळतो तुम्हाला? नाही रे बाबा. प्रायोगिक म्हणजे ज्याचे प्रयोग होत नाही ते प्रायोगिक. आलं आलं. काय आलं तुमच्या लक्षात? नाही, तू काय बोलतो? प्रायोगिक काय नाही प्रायोगिक काय बोलतो आहे? सध्या फक्त तालमी. पडदा वर जातो आणि रंगभूमीवर मुलांनी सजविला पलंग. त्या पलंगाला बारीक जायची मच्छरदाणी. बरं, पुढे? मच्छरदाणी तो आणि ती. म्हणजे नवरा बायको? मी तसं म्हटलं का? पण नाटक प्रायोगिक आहे. मच्छरदाणीतला माव. मिश्किल तरुण, ती सुंदर तरुणी. हो काय रे, हे नाटक बोर्ड पास करेल का? करे ना. अहो, आम्हाला कुठं प्रयोग करायचा? फक्त तालमी. ती परमनंट आणि तो मात्र आम्ही रोज बदलतो. बरं, डायलॉग काय? डायलॉग काय? ज्याचे त्याने आपापल्या मनाचे डायलॉग बोलावे. हा, सिच्युएशन तेवढी फिक्स आहे. आलं आलं. म्हणतात इम्प्रोव्हायझेशन. हो हो हो, आलं आलं लक्षात. म्हणजे आलं. चहा घे, तो थंड होईल. आणि आलं माझ्या लक्षात. अगं देविके, थांब थांब ग राहिके. देविके, आणि लग्नानंतरचं हनीमून. हो खरं आहे. हो, नुसती धावा धावी. पाठशिवणीचा खेळ ना म्हणतात तो हात चालू आहे. कधी बायको नवऱ्या मागं धावती, कधी नवरा बायको मागं धावतो. कधी दोघेही एकमेकांच्या मागे धावतात. देविका, देविका थांब. लग्नाआधी नवऱ्यानं बायकोच्या मागे लग्नानंतर या पिलवान या बसा जमला कसा? मामा तुम्ही चहा घ्या. राहुल, मला वाटतं त्या लग्नाला 3 महिने होत आले असते नाही का? हो का? नाही, अजून गुडघ्याचं वाशिंग उचलून ठेवलेलं दिसत नाही. शिवाय सकाळी सकाळी धावणं आरोग्याला चांगलं असतं म्हणा. शिवाय
सकाळच्या वेळेस ओझो नसतो. मामा, माझ्या लग्नाचा तुम्हाला आनंद झालेला दिसत नाहीये. अरे शादी किसकी भी हो, हमारा दिल गाता है. देविकेचं लग्न जर विजयशी झालं असतं ना तर तुमचं दिल आणखीनच आनंदात गायलं असतं. अरे बाबा, दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. विजय बिचारा पहिल्यापासूनच दुर्दैवी आणि त्याचं देविकेशी लग्न नाही झालं यात मला आनंदच आहे. कारण ती त्याच्यासाठी एवढेच नव्हती रे. ती नाही मग तो विजय कोणत्याही दृष्टीनं तिच्यासाठी योग्य नव्हता, तर सर्वार्थानं नालायक होता तो. आणि वास्तविक ना हे त्याला कळायला हवं होतं. अरे त्याला सगळं कळलं होतं. कळलं नाही ते फक्त तुला. कळलं असतं ना तर एवढी बेअब्रू करून घेतली नसती त्याने. पण म्हणतात ना, कामा तुला ना भयम ना लज्ज. भय त्याला आयुष्यात कधी वाटलंच नाही. आणि लज्जेबद्दल म्हणशील ना तर त्याच्या एवढी तिला वाटायला हवी होती. तिला. मामा काय बोलता तुम्ही हे? जाऊ दे, तुला नाही कळायचं ते. तुमची अडीच घरातली बोलली ना मला कधीच कळणार नाही. मी सरळ नाकासमोर चालणारा माणूस. मला एवढं निश्चित कळलं की त्या सदैव मस्तीत राहणाऱ्या विजयची ना मस्ती मात्र चांगलीच जिरली आहे. मस्ती नाही राहुल, याला आत्मविश्वास म्हणतात. आत्मविश्वास. नाही मामा, आत्मविश्वासाला सुद्धा मर्यादा असतात मामा, नाहीतर ती अशी विकृती ठरते. प्राण्यांना सुद्धा आपल्या मर्यादा कळतात, पण हा मूर्ख आपली मर्यादा ओळखू शकला नाही. अरे सारासार विचार करायचा, कुठे ती कुठे हा. ती तिच्या वडिलांची एकुलती एक लाडकी, आणि हा याच्या आई बापांचा पत्ताच नाही. हा दोष त्याच्या आईचा आहे. ती घराणेशाहीत वाढलेली, आणि हा अनाथ बेवारसी. खरे तर तोच वारस, पण बिचारा ठरला तिचं आयुष्य. हा दोष दैवाचा आहे बेटा. तिचं आयुष्य राजेशाही थाटात गेलं, आणि हा अनाथ आश्रमात वाढलेला. खरं आहे. आणि एवढ्या करिता त्याच्या ऐवजी तिनं तुझी निवड केली. त्याला ठोकून लावलं. अरे राहुल, ज्या गोष्टी माणसाच्या हातात नसतात त्या दैवही नसतात हे तिनं श्रेष्ठत्वाचं निकष मानलं. आणि जे कर्तृत्व होतं ना ते तिने दोघांपणे नाकारलं. ती तिच्या निर्णयापासून तसूपर्यंत ढळली नाही ना, यासाठी तर तिचं कौतुकच केलं पाहिजे. पुत्र जर विकत घ्यायचं झालं तर त्याची जात पेडिग्री पाहून ते जातीवंत असेल तरच विकत घेतो आम्ही, असं ती म्हणाली होती. आठवत आहे ना तुम्हाला? आयुष्य म्हणजे सिनेमा वाटला ही कादंबरी वाटली का विजयला? तुमच्या होणाऱ्या सुनेचा हात म्हणे माझ्या हातात द्या. अरे जनाची नाही तर मनाची. आणि बरं तर बरं, देविकेच्या वडिलांनी मात्र ना त्याला त्याची चांगलीच पायरी दाखवली. जाऊ दे, एखाद्याच्या नशिबात असतं पराजयाकडे जाणारे रेखा. आणि एखाद्याच्या विषयाकडे. उदाहरणार्थ मी. एकूण तू जिंकलास, तो हरला. आनंद आहे, आनंद आहे. नाही मामा, मी जिंकलो ना त्याच्यापेक्षा तो हरला ना याचा मला फार आनंद आहे. हे बरं नाही. हो, आणि याला कारण मामा तुम्ही आहात. तुम्ही आणि आमच्या आई साहेब. माझ्या यशापेक्षा ना त्याच्या पराजयाचं दुःख तुम्हाला जास्त झालंय. तू समजावून घे. नाही मामा, हे कोणत्याही प्रकारे समजण्यासारखं नाहीये. एखाद्या अनाथाबद्दल वाटणारी दया मी समजू शकतो, पण पोटच्या पोराला दूर लोटून त्या अनाथाला छातीशी धरणारी आई नाही, हे तर माझ्या कल्पनेच्याच पलीकडचं आहे. तुला काहीच ठाऊक नाहीये. अरे ना तुला बायकोचं मन समजलं ना तुला आईचं हृदय. मला एवढं निश्चित कळलंय मामा की विजय या घरात आल्यापासून ना या घराचं स्वास्थ्य बिघडलंय. आणि मी सहन करायचं ते तरी किती. मी एक माणूस आहे, पण मला आश्चर्य वाटतं ते त्याच्या निर्लज्जपणाचं की एवढा अपमान होऊन सुद्धा तो हे घर सोडून का जात नाहीये. अरे त्याच्या आईने त्याला टाकलं, हा दोष त्याचा नाहीये. मग काय माझा दोष आहे? अरे दोष तुझाही नाही, दोष त्याचाही नाही. दोष आहे तो तुम्हा दोघांच्या आईचा. मामा, माझ्या आईची तुलना त्या नतद्रष्ट पाप्याच्या आईशी करू नका. तसं नाही राजा. अरे मुलं वेगळी असली तरी आईचं काही एकच असतं. निश्चितच मी माझ्या आईच्या प्रेमाचं प्रतीक आहे, आणि तो त्याच्या आईचा पापाचा प्रायश्चित्त बघतो. अरे हीच तर खरी गंमत आहे. पाप पुण्याची व्याख्या जर निश्चित झाली असती तर असे अनर्थ घडतात.
अन्यथा आईचं प्रेम हे भावंताची सोन्यासारखं पवित्रच असतं. मामा मामा मला एक सांगा, तुम्ही माझा मामा की त्याचा मामा? अरे तुझा काय आणि त्याचा काय, सर्वांनीच माझा मामा करून ठेवला. या विजयचा वैर, आईची अशी तरराईपणा आणि तुमची अशी रहस्यमय बोलणी, माझं तर डोकं फुटायची वेळ आली. आणि या सगळ्याला कारण आहे ना तो विजय. कधी कधी असं वाटतं की त्याचा सरळ खून करून टाकावं. अरे तू त्याच्या खुनाची भाषा बोलतोय? जन्मभर मरणच जगत आलाय विजय. हो हो, म्हणजे मीच मरतो ना एकदाचा, म्हणजे तो तरी इथं सुखाने राहील. रावण रावण चंद्रथा, अरे तू तरी सांग त्याला. एवढं तुमचं पुरेसं आहे. या दोन मुलांमध्ये माझी मात्र मुलुंगासारखी अवस्था झाली. तर असे ठरावलं की कुठं सुचली. आई होण्यासारखं दुसरं पाप नसेल पण जगात. पाप पाप नाही काय, अनेक पुण्यवंत पाप हे भोगावंच लागतं. पाप कसलं, पाप नाही. पुत्र योगाचं दुःख तुझ्या एकटीच्या नशिबी नाही आहे. अनेक पुण्यवंत माठांना ते भोगावं लागलं. मग कौशल्याच्या नशिबी पुत्र राज्याभिषेकाऐवजी रामाचा योग वनवास होता. देवकीने आपल्या 7 मुलांच्या मृत्यूनंतर बाळकृष्णाला जन्म देतात यशोधरीच्या स्वाधीन केलं. आणि 5 पांडवांची माता असून सुद्धा काही कुंतीची गोष्ट करण्यासाठी रिकामीच राहिली. देव देवता सुटू शकला नाही या भोगातून. म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय घेऊन बसली आहे. पण दुःख मात्र असामान्य आहे. इतकी वर्षाने माझा मुलगा मला भेटला, पण तोही एखाद्या अनोळख्यासारखा. आणि मी अशी कम नशिबी की ओठ मिटून गप्प बसली. इतकी वर्ष माझं बाळ अनाथ पोरकं होऊन जगलं. ना त्याचे कुठले लाड पुरवले, ना त्याला चिमुकाऊचा घास भरवला. असं काय वेड्यासारखं. अगं तुझ्या दृष्टीने तुझा मेलेला मुलगा आज परत तुला भेटलाय. आज तो अवतीभोवती तुझ्या वावरत आहे, समर्थपणे जीवनाची लढा देते. एवढं तुमचं चूक पुरेसं नाही का काही. त्या दिवशी त्याने 4 लोकात त्या देविकेचा हात मागायला नको होता. त्या श्रीवास्तवनं 4 लोकात त्याला दत्तक घेण्याची घोषणा करावी. आणि मी मात्र तिची आई अब्रूच्या भीतीपायी ओठ मिटून गप्प बसली. अरे त्याने ही मागणी करायलाच नको. आणि एक नाही तर 56 मुलं मी त्याच्यासाठी आणून उभ्या केल्या असत्या. का असा वागला तो? नाही, त्याची मागणी ही वेडेपणाची न होती. 4 चौघात तुमच्या सुनेचा हात माझ्या हातात द्या असं तो म्हणाला. तो देविकेवरच्या प्रेमावर विश्वास ठेवतो. काही कधी एका हाताने वाजतच नाही. तरी पण तो चुकला. काही देविकेचा अंतरंग त्याला ओळखता आला असता तर असा तोंडगशी पडला नसता. जिथे समाजाच्या भीतीने त्याची आईच गप्प बसली, तिथे देविकेसारख्या प्रेमिकेनं त्याचं प्रेम झिडकाळलं तर नवल हे काहीच नाही. एकाची बरं झालं, आयुष्यात त्याला एक नवीन धडा मिळाला. पण विजयने असं वागायला नको. तेवढी गुंतागुंत होऊन बसली. राहुलच्या विचाराचा काय दोष? मी तुला तेच सांगतो. अगं विजय बद्दलच्या पुत्र प्रेमात राहुलही तुझाच मुलगा आहे आणि तो सुद्धा औरच मुलगा, हे विसरू नको. गमावलेला मुलगा परत मिळवण्याच्या नादात असलेला मुलगा गमावून बसतील. मग मी काय करू सांग ना. कशी वागू, काय करू? मला तर काहीच सुचेना. तुझ्यासाठी खंबीर स्त्री अघटित होता कामा नये. खरं तर माझं मी विजयला इथं आणायलाच नको हो. काहीतरी चांगलं घडेल त्या हेतूने मी त्याला इथं आणलं खरं. पण आज मला असं वाटू लागलं नाही, एवढं नाही. कारण त्या दिवशी घडलेल्या प्रसंगानुसार विजय घर सोडून चालला होता. त्याला तू अडवायला नको होतं. अडवायला नको? हो, अडवायला नको
होतं. अडवायला नको होतं. मग माझ्या मुलाला मी तसंच परत जाऊ द्यायला हवं होतं. नाही चक्रधर, अरे तुला कसं सांगू, तुला खोटं वाटेल कदाचित, पण विजय क्षणभर जरी माझ्या नजरेआड झाला ना तरी माझं मन रानबरे होतं. मला पुन्हा पान्हा फुटेल की काय असं वाटतं. चक्रधर, शक्य असतं ना तर विजयला मी माझ्या पोटात पुन्हा घेतलं असतं. विजय, विजय माझं बाळ. अजून यापुढे माझ्या नशिबात काय वाढून ठेवलंय कुणाच ठाऊक. सांग या नशिबाच्या रेषात अजून किती गुंतागुंत शिल्लक आहे. तळ हातावरच्या नाजूक रेषा ना कधी कोणाला वाचता आल्या, ना कधी कोणाला मिटवता आल्या. त्या रेषा तशाच आहे. अपंग त्यांची वळणही निश्चित, आयुष्यभर पाठ पुरवठा करणारी, योग्य वळणावर भरभरून सुख देणारी आणि नेमक्या वळणावर हात करणारी. तसं असेल ना, तसं असेल तर आता मी गप्प बसणार. मी या सगळ्याचा सोक्ष मोक्ष लावून टाकणार आहे. सगळ्या जगाला ओरडून सांगणार आहे की विजय माझा मुलगा आहे, माझा रक्त मांसाचा गोळा आहे. तुझी मनस्थिती मी समजू शकतो. तुला एक सांगू, असं म्हणतात परमेश्वराने जेव्हा स्त्रीची मूर्ती घडवली तेव्हा त्या मूर्तीत प्राण घालताना परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाला, हे स्त्रिये, मी तुला पुरुषापेक्षा एक सामर्थ्य अधिक पाल करतो आणि ते म्हणजे मातृत्व. याचा कधीही विसर पडू देऊ नको. या समाजाने निर्माण केलेल्या रीती रूढी याच्या कल्पनेचा लक्ष्मण रेषे हे तुझं मातृत्व वरदान ठरेल आणि याच लक्ष्मण रेषे पलीकडे हे तुझं मातृत्व भयंकर शाप ठरेल. त्याला उत्शाप नाही पण काही प्राचित निश्चित आहे. ते असं, अन्नाचा प्रत्येक घास तुला अश्रूच्या थेंबा बरोबर गिळावा लागेल. तुझी रात्रीची झोप मनस्थिती हा रथातळाला जाईल. काही मातृप्रेमाने तरथरणाऱ्या वत्सरुपा दुधाने भरलेलं रक्तनारं ओझ तुला आयुष्यभर झेलावं लागेल. कारण तू तुझ्या औरस पहारात सांभाळलं किंवा टाकलंस तरी. बोल बोल काही आता बोल. आयला कमालच झाली. माणूस माणसाला ना ओळखत तर एक टाइम समजू शकेल, पण कुत्र्याच्या जातीनं सुधी उपकाराची फेड अप्सरानं करावी. काय झालं शेटू? काय झालं नाही ते विचारा. विजय साहेबांनी आपली राणी कुत्री चावली. कस दिशी हात फोडलाय त्यांचा. पूर्ण हात रक्त बंबाळ झालाय. विजयला आणि राणी कुत्री चावली? हो बाईसाहेब. कसली अरिष्ट गेली कुत्री? रोज सकाळी तिला खेळवणार, बाळपणापासून सांभाळ केली त्यांची, पण आज शेवटी उलटली मालकावर. विजय, अरे अरे कशी चावली इतकी? तर बाईसाहेब, बाळपणापासून सांभाळलं तिला. कुणाच्या हातचं बी खात नव्हती ती. अरे पिसाळलेली तर नाही आहे ना ती? छा हो, पिसळली नाही आहे, व्याली आहे ती. पिल्ल घातली आहे तिनं. तिचा जीव कावरा बावरा झालाय पिल्लांसाठी. चार इंजेक्शन घ्यावी लागतील आणि पिसळली असेल तर 14.
बघू त्या पुत्रीला जाऊन हाकलून दे बघूया. एकाटक करून ठेवतो, सोडत नाही तिला बघा. थांब छोटे, पण त्या पुत्रीचा काहीच दोष नाहीये. काय साहेब काय विजय साहेब, अशी दयामाया उपयोगाची नाही. पुत्रीची काहीच चूक नाही, चूक आहे ती माझी. मीच तिच्या पिल्लांना हात लावायला गेलो. पण तिचं हळू मातृकडे ते मान्य करायला तयार नव्हतं. सरळ हातच फोडला बघा तिला. खरंच बाई हे पाहून मला कुठे खूप बरं वाटलं. आज एक पुत्री आपल्या पिल्लांसाठी स्वतःच्या जीवावर उधार झाली. जनावर सुद्धा स्वतःच्या पिल्लांसाठी भावना प्रधान होतं. किती झालं तरी आईचंच काही नाही. नाहीतर एक माझी आई, अगं स्त्री असून देखील तिने मला जन्मतः तसं कुठंतरी फेकून दिलं. तिला काहीच वाटलं नसेल का ग तिच्याबद्दल. काय जहांगीर बादशाह? हो, जहांगीर बादशाहच्या ऐतिहासिक कुटुंबात तुला माझा वास गिरगिर काढत नाही शकलं. 100% चूक. मला सांगा, बीएचा तुमचा स्पेशल सब्जेक्ट कोणता होता? का? इकॉनॉमी. वाटलं तरीच तुमची हिस्ट्री कच्ची आहे. का? कारण फूल उंगायची स्टाईल जहांगीर बादशाहची नव्हती, तर मिस्टर सलीम बादशाहची होती. म्हणजे सलीम आणि जहांगीर वेगळे होते तर? अर्थात ते वेगळे होते, पण दोघेही सख्खे भाऊ होते. जहांगीर म्हणजे ज्याच्या महालाबाहेर घंटा बांधली होती तो जहांगीर, आणि कोणीही घंटा वाजवली की ज्याला तो न्याय द्यायचा तो. आणि सलीम सलीम म्हणजे ज्यानं दिनो अनारकलीवर हिरो जान से प्यार किया. छान. म्हणजे एकंदर तुम्ही सलीम अनारकली हे नाटक कसं म्हणता? यू आर एक्झॅक्टली करेक्ट माय डिअर. म्हणजे या वयात तुम्ही सलीमचा रोल करताय काय? सलीमचा नाही, सलीमच्या बापाचा, जिल्हे इलाही अकबर. जहापना तालमी चालू झाल्या का? तशा सुरू झाल्या आहेत, पण एक अडचण आहे. कोणती? अजून अनारकलीचा पत्ता नाही. छान. म्हणजे एकंदर काय ते कळलं.
जर मनावर घेतलं तर तुम्ही या रंगभूमीचे ॲटम बॉम्ब व्हा. मी हो मिस निशा, हम तुम्हें अनारकली का किताब देते हैं. नाही मला नाही हे जमायचंय. तुम्हें जमा नहीं पड़ेगा मिस निशा. नाही थोडा विचार करा. या ममता बेबी मिल्क मध्ये तुम्हाला किती पगार मिळतो? जास्तीत जास्त 800 रुपये, त्याहून पेक्षा 1000 रुपये. पण आय टेल यू, जर तुम्ही मनावर घेतलं तर तुम्ही या रंगभूमीवरचे ॲटम बॉम्ब व्हा. पैसा, प्रतिष्ठा सारं काही मिळेल तुम्हाला. बस ठरलं तर आता जास्त विचार करू नका. अति विचार करण्यासारखा दुसरा विचार नाही. झालं. या. त्याच्या आधी तुम्ही सलीम निश्चित करा, मग मी विचार करेन. तुम्हाला फिक्स केलाय मी. घ्या. सलीम, तसा मी एक सलीम पाहिलाय. माझ्याकडून तो 99% फिक्स आहे. फक्त 1% त्याचा बाकी आहे. वास्तविक कसं पाहिलं तर ऍक्टिंग फारशी त्याला जमत नाही. पण आम्ही समजून घेऊ. फारच देखणं आहे. तसं काल मी त्याला बोललो आहे. पण मला खात्री आहे नकार देण्याचा मूर्खपणा तो करणार नाही. यू आर राईट मिस्टर अकबर बादशाह. आय एम सॉरी. गुड मॉर्निंग मिस्टर विजय सलीम साहेब. आय मीन विजय साहेब. गुड मॉर्निंग निशा. गुड न्यूज. करसमदास फिल्म हॉस्पिटलचं 10,000 डब्यांचं ऑर्डर आपल्याला मिळाली. रिअली इट्स रिअली क्रिटिकल. याचं खरंच श्रेय फक्त आणि फक्त तुम्हाला. हे जर आता बाईसाहेबांना समजलं ना तर त्यांना इतका आनंद होईल म्हणून सांगू. हो बाईसाहेबांना आनंद होईल, पण तो मोठ्या बाईसाहेबांना. एक्झॅक्टली करेक्ट माय डिअर. म्हणजे मला असं म्हणायचं होतं. आलं माझ्या लक्षात. घ्या. आल्या वाटतं बाईसाहेब. आय मीन छोट्या बाईसाहेब. आयडिया काय ते? होतो. हा, निशा, हा. पण थोडी देविकाची गंमत करूया. काय ती? जर तुम्ही दोघांनी मला सहकार्य केला तर फार मजा येईल मग देविकाची. अकबर बादशाह तुम्ही आणि तू निशा अनारकली आणि मी सलीम. फक्त आपल्याला आय अंडरस्टँड. कंटिन्यू कंटिन्यू. तू जरा बघ येते का. आय सी. आली का? आली का? हो हो येते. बघते का? हो हो बघते. कळते का? कळते. हो अगदी कोळसा झाला. तुमचं कंटिन्यू कंटिन्यू. निशा तुला आय लव्ह विजय तू लेकर फूल आहे. फूल का महीने का आप फूल क्यों नहीं आए? आप तो फूल ही फूल हो. विजय निशा विजय निशा विजय खोटं वाटत असेल निशा कदाचित. विश्वास ठेव माझ्यावर. माझ्या आयुष्यात येणारी पहिली तरुणी तोच आहे. ही माझ्या डोळ्यातून थेट काळजात उतरली आणि माझं काळी पिंपॉंगच्या चेंडूप्रमाणे धडधडू लागलं. विजय निशा विजय निशा झाली. विजय निशा विजय. वा हा सुरेख. बरं का? फार छान. गुड मॉर्निंग छोट्या बाईसाहेब. छोटू छान नाटकं चालली आहेत यांची. छान वाटलं का? हो वाटलंच मला. यू आर एक्झॅक्टली बाईसाहेब. शट अप. गुड. व्हेरी गुड. मला कल्पना नव्हती तू इतकी प्रेमळ असते यांची. आणि बाय द वे मिस्टर विजय अभिनंदन. तुमच्या नाटकीपणा
कौतुक करावं तितकं थोडंच आहे. छान नाटक करतात. थँक्यू मॅडम. पण हे नाटक नव्हतं, नाटकाची तालीम होती. ही अनारकली आणि मी सलीम. आणि मी मिस्टर अकबर बादशाह. छान. मिस्टर सलीम, प्लीज माझं एक काम करा. आज रात्रीच्या शोची 2 तिकीटं बुक करा. मेट्रोची, रोमन हॉलिडे. आम्ही दोघं जाणार आहोत. रोमन हॉलिडे खरंच फार सुंदर चित्रपट आहे नाही? पण मला वाटतं या अगोदर तुम्ही पाहिला असेल, म्हणजे कॉलेजात असताना मित्रमैत्रिणींसोबत. बाकी पुन्हा पाहण्यात आनंद मात्र फार वेगळाच आहे. तेवढाच जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. छोटू जा पण बाईसाहेबांसाठी 2 तिकीट काढून घेऊन ये. मिस्टर विजय, मी तुम्हाला सांगितलंय, छोटूला नव्हे. बाईसाहेब तुम्ही विसरता. मी आणली असती, पण असली किरकोळ कामं मी नाही करणार. ती दिसली. तुम्हाला सांगितलेलं का तुम्ही करा. बाईसाहेब तुम्ही विसरता. मी या ममता बेबी मिल्क कंपनीचा मॅनेजर आहे. तेव्हा असली किरकोळ कामं मी नाही करणार. नाही, मी विसरले नाही. पण मिस्टर विजय, कृपया याचा विसर पडू देऊ नका. मॅनेजर नंतर, आधी तुम्ही आमचे नोकर आहात. समजलं? म्हणजे तू तुझ्या असफल प्रेमाचा सुडू गवतेस माझ्यावर. माझं प्रेम असफल ठरलं नाही, कारण जन्मभर तू माझ्याशी प्रेमाचं नाटकच करत आलास. जाऊ दे. उगाच भरत आलेल्या जखमेच्या खपल्या तरी काढण्यात काय अर्थ आहे? आठवणीतल्या भरभरणाऱ्या रक्ताखेरीज तुझ्या हाती काहीच लागणार नाहीये देविका. मी चलतो, मला बरीच काम आहे. हो, खूप मोठं काम. निशाशी प्रेमाचं नाटक करायचं. अगं नाटक तर तू केलंच माझ्याशी. म्हणून तिच्याशी प्रेमाचं नाटक करतोय. बिचारी, परमेश्वरच तिचं रक्षण करतो. परमेश्वरावर जास्त विसरून चालणार नाही. मला तिला वेळ सल्ला दिला पाहिजे. तुझ्याप्रमाणे प्रेमात व्यवहार पाण्याचा. आणि त्यात गैर असं मला काही वाटत नाही. कारण प्रेम वेगळी गोष्ट आहे, विवाह वेगळी. प्रेम तुझ्यावर केलं आणि लग्न राहुलशी केलं. हो, आणि त्यात मला काहीच काही वाटत नाही. त्यात गैर तुला काय वाटतं? प्रेमात तू व्यवहार पाण्याला गैर तर काहीच वाटणार नाही. ठीक आहे, आयुष्यात नुसतं प्रेम असून चालत नाही. परमेश्वराला हृदयाच्या खाली एक हळगाई ठेवलं. पोट म्हणतात त्याला. आणि पोटाचं आणि मेंदूचं अचूक नातं असतं. असेलही, पण पोट आणि मेंदू याच्या मधोमध एक हृदय असतं. हे सोयीस्करित्या विसरतेस तू देविका. हृदय तोच एक अडथळा. जे हृदयापाशी अडथळतात ना, ते तोंड दुखी करतात. उपाशी मरतात तुझ्यासारखे. आणि ज्यांना हृदय ओलांडता येतं ना, तेच यशस्वी होतात आयुष्यात. अगदी तुझ्यासारखे. अर्थातच, काय कमी आहे मला? कपडा लत्ता, धन दौलत, मान पराटक, सगळी सुख हात जोडून माझ्या समोर उभी आहे. अरे तुझ्यासारख्या एका अनाथ देवाची तरुणाबरोबर लग्न करू मी काय साधलं असतं? एकूण तू सुखी झालीस तर. सर्वात झालं. हे ऐकून मला खूप आनंद झाला देविका. खोटं बोलतो. नाही, अगदी मनापासून खरं बोलतोय मी. मग लग्नाला का आला नाही? पत्रिका मी आणली होती. तुला मी कंपनीचं काम काढून दूरवर निघून गेला. तसं काही अडलं नाही म्हणा. पत्रिकेत आपल्या उपस्थितीने समारंभाची शोभा वाढणार आहे असं लिहिलं होतं. त्याचबरोबर कार्यसिद्धीस नेण्याची समर्थ आहे असंही लिहिलं होतं. पण माझ्या उपस्थितीमुळे मंडपाची शोभाही वाढली नसती आणि मी अशा मंगल प्रसंगी विघ्न देखील आणलं नसतं देविका. विघ्न संतोष. बोल. मी? अगं माझा शत्रू सुद्धा असं बोलत नाही मला. पण मी म्हणते, तुझी पूर्वाश्रमीची प्रियसी बोलते तू विघ्न संतोषी आहे. देविका, अरे विघ्न संतोषी नसतास तर त्या खाली नोकरी करून निघून गेला असता. नाटकीपणानं 4 लोकात माझा हात मागण्याचं निर्लज्ज कारक केलंय तू. मी तर थांबलोय ना, त्याला वेगळीच कारण आहे. मी फक्त बाईसाहेबांसाठी या ठिकाणी थांबलोय. मी तुला लाथाडलं, 4 लोकात तुझा अपमान केला, बेवारस म्हणून तुला हिणावलं, वाटलं होतं म्हणजे तरी नोकरी सोडून निघून जाशील तू. नाही नाही देविका, मी इथं थांबलो ना, त्याला वेगळीच कारण आहे. नाही, त्याला एकच कारण, माझ्या संसारात माती. देविका, देविका नाही बाईसाहेब.
बाईसाहेब, आयुष्यात फक्त प्रेम असून चालत नाही, प्रेमापेक्षाही वेगळे नाते असतात या जगात. मला ठाऊक आहे. तुला ठाऊक नाहीये. तुला ठाऊक आहे तो फक्त पैसा. तुला ठाऊक आहे तो फक्त व्यवहार. मला ठाऊक आहे तो फक्त तू. नाही देविका, अखेरपर्यंत तुम्हाला ओळखलंच नाहीये. मी तुला चांगली ओळखून आहे. नाही, हे बघ, हा निरर्थक वाद तरी कशाला हवाय? अगं तू तुझं सुख पाहिजे. अगं प्रेम निभावता आलं नाही तरी चालेल, निदानाचा संसार तरी निभाव. अगं त्यातच तुझं सुख अवलंबलेलं आहे. माझ्या सुखाची चिंता तू करू नकोस. प्रेम म्हणे, प्रेम हा पवित्र शब्द तुझ्या तोंडात ठेवून दिसत नाही. अरे माझ्या प्रतारणे बदल तू मला दोषही देऊ शकत नाही. कारण दोष असला तर तो तुझ्या आईचा आहे. तिला तुला जन्म दिला, खानदान दिलं नाही. तिनं स्वतः पाप केलं, पण तो मात्र तुझ्या नशिबी ठेवले. माझा एक स्वभाव दोष आहे. ज्या गोष्टीवर मी मनापासून प्रेम करते ती माझी नाही झाली एक वेळ तरी चालेल. दुसऱ्या कुणाच्या बदली होऊ देत नाही. मी तुझ्या मनापासून प्रेम केले आणि म्हणून मला भीती वाटते की तुझाही सर्वनाश न हो. अगं माझ्या सुखाची चिंता तू करू नको देविका. मी पाया पडते. माझा असा छळ करू नको. ही नोकरी सोडून जा इथून. नाही, विजय ही नोकरी सोडून जाणार नाही. मी त्याला जाऊ देणार नाही. पण तू मात्र स्वतःला सांग, कारण एका घरंदाज स्त्रीला असलं वागणं शोभत नाही. आणि तुझं वागणं घर सांभाळणारी नाही तर घर फोडणारी आहे. आणि भिंतीला सुद्धा कान असतात. आणि एकदा का सगळ्या गोष्टी भिंतीच्या बाहेर गेल्या की त्यांची तोंड थांबवणं खूप अवघड जातं. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, त्याही पेक्षा तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा म्हणजे राहून काय म्हणेल ना याचा आधी विचार कर. हो, विचार मी करते आणि अविचार तुम्ही करा. मी अविचार केलाय? हो तुम्ही. कोणता ते तरी करू दे. ते तुमच्या मनाला विचारा. मला माझी जीव विकायची नाही. विजय, तुझ्या यातना मी समजू शकते. बाईसाहेब, आज माझी आई असते तर मी असा अनाथ अनावरच ठरलो नसतो. आज हे चित्र वेगळं दिसलं असतं का? काही का असेल, पण तुमच्या मनात माझ्यासाठी आईची माया परमेश्वरानं पाठ फिरवली. पण तुमच्या हृदयात माझ्याबद्दल आईची माया फक्त चिल्लर राहिली. आजपासून मी तुझ्या आईच्या जागी आहे. तुमच्या सदृदयेबद्दल मी आभारी आहे तुमचा. पण आई होणं एवढं सोपं नाही हो. खरंच मला माझी आई एकदा भेटली पाहिजे. तिला खूप जाब विचारायचे मला. आजवर आईच्या उदात्त प्रेमाचे पोवाडे ऐकत आलो होतो. रोज आवाज देतो, पण ती कधी दिसतच नाही. तिच्या अस्तित्वाची खूण म्हणजे फक्त तिचा आवाज. माझ्या आईप्रमाणे ती कधीच दिसली नाही. ती पण कधी लपून बसले. तुम्हाला आश्चर्य वाटेल पाहिजे, पण हा कोकिळ पक्षी मला कधीच आवडला नाही. त्यापेक्षा कर्कश आवाजाचा कावळा मला अधिक फार आवडतो. आवाजात गोडवा नसता, ते हृदयात त्याच्या काठोकाठ माया भरलेली असते. म्हणून तर त्याच्या घरट्यात पडलेली देवाची ती आपलेपणाने वाढवतो. आणि कोकिळामध्ये कावळ्याच्या घरट्यात अंडी घालून
निर्लज्जपणानं बेफिकीरपणाने सोडून जाते वसंत ऋतूच्या स्वागतासाठी. तरी फारसा फरक पडत नाही माहिती. जर तो कोकिळ असेल ना तो वसंत ऋतूच्या स्वागतासाठी न रमता आईच्या मायेसाठी आईच्या प्रेमासाठी तो पुन्हा एकदा घरट्यात येतो. आई 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 म्हणून टाहो पडत अरे तू सांगतोय हे मला पटत नाही रे बा. नाही मामा, माझ्या शब्दावर विश्वास अरे नाही रे नाही मामा. या चार चौघांच्या जगात जगायचं झालं आणि या समाजात वावरायचं झालं तर घ्या मामा घ्या. माझ्या शब्दावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण आज स्वतःच्या डोळ्याने पहा. घ्या मामा बघा. आणि हे काय देवी बा, तू कुठे निघालीस? पण या घरापासून दूर. अरे काय नाटक चालवलंयस? आता या घरात एक क्षणभरी थांबायची इच्छा नाही आहे. का ते तुम्ही जाणता? आपल्या बेअब्रूचा जाहीरनामा फक्त वर्तमानपत्रात छापून यायचा बाकी राहिला. त्याआधी मला हे घर सोडायचंय. येणार असाल तर तुम्ही माझ्यासोबत चला. राहुल, अरे तू काही समजावली का? नाही आई, मी ही हे घर सोडून जाणार आहे. राहुल, अरे तुझं डोकं ठिकाणावर नाही आहे. माझं आहे नाही मामा, मला कुणाचंही काहीच ऐकायचं नाही. आजपर्यंत मी लोकांवर आपले दुर्लक्ष करत होतो, पण आज स्वतःच्या डोळ्याने पाहिल्यावर काय डोळ्याने पाहिलं. लोक जे बोलतायत ना, काय बोलतायत लोक? मी सांगते. लोक म्हणतात की ममता फूड प्रोडक्टच्या मालकीने लाच सोडली. लोक म्हणतात की पतीच्या मृत्यूनंतर स्वतःच्या पोटच्या पोराला लाकडून एका डेंग्या तरुणाला तिने हृदयात धरलंय. लोक म्हणतात की स्टॉप इट, प्लीज शट अप. तुम्ही माझं तोंड बंद करू शकल सासूबाई, पण लोक म्हणतात की जाऊ दे. लोकांवर टाळण्यासाठी आम्ही हे घर सोडत आहात. एक वेळ भीक मागायची वेळ आली तरी आम्ही येणार नाही. दोन बाई आज बोललीस. जग मी पाहिलंय, लोकमानस मी जाणतो. एखाद्या विकृतीनं बाप मुलीचं भावा बहिणीचं असे विकृतीने संबंध जोडले म्हणून की कुणीही कुणाशी संबंध जोडत नसतं. दोन बाई मामा, दोन माणसाच्या सहनशक्तीलाही मर्यादा असतात. खूप सोसलं, खूप सहन केलं, पण आता नाही. आता आमच्या दोघांपैकी एकच या घरात राहील. एक जरा तुमचा नाटका विचार. तुला वेळ लागलाय. होय मामा, नाहीतर मी नाही, मी जिवंत असेपर्यंत विजय हे घर सोडून जाणार नाही. नाही बाईसाहेब, असले हीन आरोप करण्यातल्या नादान माणसांच्या सहवासात राहायचंच नाहीये मला. मी हे घर ही नोकरी आजपासून सोडतोय. ताई, आता त्याला अडवू नको. पण विजय जाण्यापूर्वी राहून तुला पुन्हा सांगतो. अरे अजूनही विचार कर. अरे कोणीतरी काही सांगितलं तू इतक्या हलक्या पाण्याचा. मामा, मी हलक्या कानाचं नाही आहे, तर तुम्ही सगळ्यांना हलक्या मनाचे आहात. मला याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की एवढा अपराध करून सुद्धा तुम्ही याचीच बाजू घेताय, यालाच पाठीशी घालताय. नाही राहुल, अरे त्याला पाठीशी नाही घालत आहे, तुला पाठीशी घालतोय राहुल. तुला मूर्खा. विजय आजवर आपल्या कर्तृत्वावर सामर्थ्यावर तुझ्या फॅक्टरीत राबत होता. अरे या तुझ्या आईला आई मानत होता आणि तो आता तुझ्या विरुद्ध उभा राहिला तर त्याच्याशी लढा देणं तुला भयंकर माफ करेल. लक्षात ठेव. कर्तृत्व, सामर्थ्य, लढा. मामा, कोणत्या कर्तृत्वाबद्दल बोलता तुम्ही? वेडा आहेस तू. मामा, माझ्या वडिलांनी त्यांच्यानंतर माझ्या आईने रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी हो करून मला माहित नाही. ही ममता बेबी मिल्क कंपनी भरभराटी आलेली. ते काय याचं कर्तृत्व आहे? तुझ्या कामगारांच्या गळ्यात गळे घालायचे, त्याला पार्ट्या द्यायच्या, तेही कंपनीच्या पैशातून. हेच कर्तृत्व केलं या दानशूराने. काय बोलतो? होय मामा, त्याला स्वतःला बाहेर पडून ना त्याचं कर्तृत्व सिद्ध करू दे. पुन्हा नोकरीसाठी फिरावं लागलं, इंटरव्ह्यूसाठी खेटा घालाव्या लागल्या आणि 2 वेळच्या जेवणाची भ्रांत पडली ना की त्याचे पाय बरोबर जमिनीवर येतील. या नालायकाचे ना माझी
काहीतरी बोलू नको. बाबा मी बरोबरच बोलतोय. काय बरोबर बोलतोय? माझ्या बायकोचा हात मागणारा हा अनाथ याचे हात कापले पाहिजे. आमचंच मीठ खाऊन माझ्या आईवर वाईट नजर टाकणारा याच्या डोळ्या फोडल्या पाहिजे. अरे वेड्या, तुझी नजर वाईट झाली आहे. मामा या नादाला भर चौकात नेऊन चापकाचे फटके दिले पाहिजे. बघ बघ तुझ्या आईची काय अवस्था आहे. बघ वेड्या. राहुल, तू दिलेल्या माझ्या कर्तृत्वाला आव्हान मी स्वीकारतोय. तू माझी केलेली अवहेलना मी कधीही विसरणार नाही. तू माझ्या चारित्र्यावर ओढवलेल्या शिंतोड्यावर परमेश्वर तर दूरच, तर प्रत्यक्ष जन्मदाती आई सुद्धा तुला माफ करणार नाही. आणि या अनाथ पोरावर प्रत्यक्ष मुलाप्रमाणे त्या माझ्या बाईसाहेबांच्या मायेची, या बाईसाहेबांच्या पायाची शपथ देऊन सांगतोय, तुला जीवनात मी त्राही करून सोडल्याशिवाय राहणार नाही. हो मामा, असले हीन आरोप करणाऱ्या माणसांना एकच शासन, ना ममता बेबी मिल कंपनीच्या भरपाटीसाठी मी जे परिश्रम घेतले त्याच कंपनीसाठी मी माझं आयुष्य, मी माझी पुण्याई पणाला लावीन. पर्यायानं याला 100 मरण भोगायला भाग पाडीन. एवढंच नव्हे राहुल, तर पश्चातापानं रक्ताचे अश्रू ओघळायला लावीन. त्यासाठी माझा जीव घाण पडला, आत्मा विकावा लागला तरी मी राहो, दॅट्स नाईस विजय. अरे त्यासाठी तुला तुझा आत्मा निलावात काढण्याची काहीच गरज नाही. अरे तुझ्यासाठी मी माझी ममाज मिल फॅक्टरी एका पायावर तयार आहे फुंकून टाकायला. अरे तुझं ध्येय तेच माझं ध्येय. प्रत्यक्ष भेटीत मला तू जिंकला विजय. आजवर मी लोकांचं अभिनंदन करीत आलो, पण मला आज स्वतः अभिनंदन करायला पाहिजे. सर कमा विजय, कमा. विजय, अरे बेटा जाऊ नकोस. विजय